दाखल झाले म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये. त्यानंतर कालच्या दिवशी MCC स्पोर्ट्स कासार वडोली हा संघ सुपर 3 मध्ये जाऊन दाखल झालेत. एकाच विभागातील हे दोन संघ सुपर 3 मध्ये जाऊन दाखल झालेत आणि आजच्या दिवशी बघायचा कुठला संघ आपल्याला भेटेल. RCC पेठ विरुद्ध ज्वाली बॉईज मुंब्रा, दोन बलाढ्य संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत, यानंतर तिसऱ्या फेरीला सुरुवात होईल. शिलमाता वल विरुद्ध विजेता संघाबरोबर लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र इथे चिठ्ठी उडवण्याचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मोहम्मद वरेकर आहे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये साहिल, सोहेल स्ट्राईक एंडला बॅटिंग करण्यासाठी आणि त्याच्या बरोबरीने मागच्या सामन्याचा हिरो विजयाचा शिल्पकार ठरला होता बंटी. त्याच्या बॅटमधून 13 बॉलमध्ये 4 षटकार आणि 1 चौकार, 32 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये बघायचं किती धावांचं योगदान आपल्या टीमसाठी देत असताना लेफ्ट हँड बॅट्समन आहे सोहेल आणि बंटी राईट हँड बॅट्समन. चांगला कॉम्बिनेशन आहे एक दबाव निर्माण करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तसेच लेफ्ट हँड बॉलर अमरेश गोलंदाजी ट्रॅकवर, 30 सर्कलच्या बाहेरून गोलंदाजी करण्यासाठी तयार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. त्याच्या समोर सोहेल लेफ्ट हँड बॅट्समन, लेफ्ट हँड बॉलर. चांगला कॉम्बिनेशन आहे, चांगला युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या दोन बलाढ्य संघामध्ये चांगला बॅटल. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार. पहिलाच बॉल इथे यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय झाला. एक सिंगलनी खातं उघडलंय. 0तून 1 धावाने श्री गणेश होते धाव फलकाला. प्रथम फलंदाजी करत असताना टॉस गमावलाय RCC पेठ या संघाने आणि टॉस गमावल्याच्या नंतर इथं बॅटिंग करण्यासाठी त्याला प्राचरण केलं ज्वाली बॉईज मुंब्रा या संघाने. मागच्या सामन्यामध्ये 61 धावांची पार्टनरशिप या दोन फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तीच भागीदारी आता या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. यष्टीरक्षकाच्या मागे जो पडदा आहे, बॅनर आहे, त्याला लागला तर तुम्हाला धावायचं आहे. त्याच्या बाहेर जर बॉल गेला तर एक धाव जाहीर केली जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अमरेश चेंज ऑफ स्पेस गती कमी केली होती. स्लोवर बॉल समोर टाकला होता ऑफ साईडला. बॉल जातो बॉर्डर लाईनच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर शतक क्लिअर केला या फटक्याने फलंदाज बंटीच्या बॅटमधून. जो बंटी मागच्या सामन्यामध्ये देखील आक्रमक झाला होता, आक्रमक शैलीचा फलंदाज, आणि आता असं वाटत होतं कुठेतरी बैलाच्या बाहेरूनच सेट होऊन आले का, कारण टॉप गिअरवर बॅटिंग करतोय. आल्या पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार ठोकला वैयक्तिक 6 या धावसंख्येवर आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावर. पॉवर प्लेचा भरपूर उपयोग करत असताना त्यांना माहिती आहे पॉवर प्लेचा षटक नेहमी निर्णायक ठरतो. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर थोडासा दबाव वाढेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. आता मात्र बॉल चालले तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 बॉल. सेकंड टप्प्यामध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. सलग दुसरा मोठा फटका आलाय. पहिला आला एक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र आणि त्यानंतर मात्र इथं बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करत असताना 4 धावा आणि 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावर. काय बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी फलंदाज बंटी. मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी 4 षटकार 1 चौकार ठोकला होता, 13 चेंडूमध्ये 32 धावा, आणि आता मात्र या मॅचमध्ये देखील 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी होत असताना आपल्या टीमसाठी पॉवर प्लेचा पॉवरफुल बॅटिंग करत असताना हवी झालेत गोलंदाज अमरेश्वर. पुन्हा एकदा ऑन साईडला इनफिल्डच्या वरतून स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करत असताना पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये इथे 2 चौकार येतात सलग बॅक टू बॅक आणि या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती आतापर्यंत 15 या आकड्यावर. त्या बॅटिंग करतो त्याला माहिती आहे पॉवर प्लेचं महत्त्व काय आहे. जास्तीत जास्त धावा येण्याची शक्यता या षटकामध्ये आहेत कारण 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि 30 सर्कलला भेदून जर तुम्ही चांगली बॅटिंग केलं तर तुम्हाला चांगली धावसंख्या मिळेल आणि हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बंटीच्या माध्यमातून 2 चौकार आणि 1 षटकार जो व्यक्ती खेळतोय 14 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 15. 1 धाव जर पाहिली तर सोहेल यांनी घेतली होती. सुरुवात सकारात्मक पद्धतीने झाली. धडाकेबाज मध्ये सुरुवात झाली या पहिल्या षटकाच्या. गोलंदाज अमरीशच्या विरुद्ध हल्ला बॉल बॅटिंग करतोय फलंदाज बंटी. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुट ऑफ साईडला स्क्वेअर कट करायचा होता. पॉईंटच्या डोक्यावरून हा बॉल उडवायचा होता फलंदाजाला, मात्र चेंडू पडल्याचे तर थोडासा खाली राहिला आणि त्याचमुळे हा बीट होऊन जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये
निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार. शेवटचा बॉल आहे. लेफ्ट हँड विरुद्ध राईट हँड बॅट्समनने मात्र आक्रमकता दाखवली. असं वाटलं होतं का सोहेल जास्तीत जास्त ॲडव्हान्टेज आहे मध्ये फायदा उचलला बंटीने. म्हणजे मिस्टर स्ट्रोक फटका फर्स्ट लाईक कॉट बिहाइंड द विकेट. यष्टी रक्षकाने टिपला झेल आणि ते संपलाय शेवटच्या क्षणाला. शेवटच्या बॉलवर बंटी याचा खेळ आणि एक गडी बाद संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. 15 धावा, 1 विकेटचं नुकसान झाले. पहिला ब्रेक थ्रू दिला गोलंदाज अमरीश याने. उशिरा का होईना थोडासा सुखद धक्का दिला म्हणायला काहीच हरकत नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना नमित आणि सोहेल. बंटीने त्याचं काम व्यवस्थित पूर्ण केलं. 5 बॉलमध्ये 2 चौकार आणि 1 षटकार च्या मदतीने 14 धावा. पहिला षटक मी तर म्हणेन नावावर राहिलाय RCC पेड या संघाच्या, कारण चांगल्या धावा आल्यात. 15 धावा, जरी 1 विकेटचं नुकसान केला गोलंदाज अमरीश याने. रुपेश शिंगे यांचं देखील शुभ आगमन आमच्या क्रीडा नगरीमध्ये झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांची ही मॅच आणि या 3 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाईल. पहिलं विकेट प्राप्त केलंय. नवीन गोलंदाज तबरेशवर दुसरा षटक देण्यात आलाय. स्ट्रायकिंग गेला फलंदाजी करण्यासाठी सोहेल वाहतात मात्र दारोमदार आहे, कारण बंटी बाद झाला. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साइडला लॉफ केला, बॉलला रॉंग होण्याचा पिक केलाय आणि सरळ पाठवून दिलं लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. येतोय सोहेलच्या बॅटमधून हा पहिला षटकार आणि या षटकारांच्या मदतीने स्कोअर कार्डवर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावर. जरी बंटी बाद झाला तरी मात्र कुठेतरी असं वाटलं होतं का दबाव येईल, मात्र तो दबाव रिलीज केलाय. कुठल्या प्रकारचा फरक पडत नाही फलंदाज सोहेल याच्या बॅटवर, कारण मागच्या सामन्यामध्ये त्याने देखील 12 बॉलमध्ये 27 धावा ठोकल्या होत्या आणि तो देखील आता मात्र टॉप गिअरमध्ये बॅटिंग करतोय. धावांचा इथं पाऊस पडत असताना चौकार षटकारांची आतिषबाजी होत असताना, कारण 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत 7 बॉलमध्ये इथे खर्च केलेत जॉलीबॉल मुंब्रा संघाने. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, थोडासा नाराज आहे स्वतःच्या या शॉट सिलेक्शनवर फलंदाज सोहेल. थोडासा पुढे टाकला चेंडू, थोडासा टर्न केला आणि त्याच मुळे कुठेतरी कठीणाई झाली. हा मोठा फटकामध्ये कन्वर्ट करत असताना फलंदाज सोहेल निर्धाव चेंडूची सांगता करत असताना थोडासा का होईना दबाव कमी केला गोलंदाज तरबेशाने. पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट लेफ्ट हँड बॅट्समनसाठी. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू अक्षरशः खोदून काढला. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला चेंडू अडवला गेला. पहिल्यावर आला षटकार आणि त्यानंतर काय गोलंदाजी करतोय. लेंथ अँड लाईन अतिशय चांगले, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. दिशेवरचं नियंत्रण आहे, म्हणजे सर्व काय पाहायला मिळतं आणि इम्प्रेस केलं या 2 बॉलवर गोलंदाज तरबेशाने. चांगली गोलंदाजी होत असताना पहिल्या षटकामध्ये आले होते 15 धावा आणि 7वाच बॉल जेव्हा टाकला होता तेव्हा 21 धावा होत्या आणि आता 9 बॉलचा खेळ संपला तरी देखील धावा स्थिर आहेत 21 धावा. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, बॅकफुट ऑफ साईडला स्ट्रोकसाठी जागा बनवून फिल्डर आहे तिथे आणि त्याच्या सरळ हातामध्ये हा झेल देऊन परतावं लागेल फलंदाज सोहेल याला. दुसऱ्या विकेटचं पतन झालं फलंदाज बाद सोहेल आणि वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली तर 5 बॉलमध्ये 1 षटकारांच्या मदतीने 7 ही धावसंख्या त्याने पटकावली. 2 गडी बाद संघाची धावसंख्या 21 धावा. ही जोडी होती मागच्या मॅच मध्ये ज्याने 61 धावांची भागीदारी केली होती बंटी आणि सोहेल. त्याच्यामध्ये 13 चेंडूमध्ये 32 धावा बंटीच्या होत्या, सोहेलच्या त्याच्यामध्ये 12 बॉलमध्ये 27 धावा आणि ही सलामीर जोडी मैदानाच्या बाहेर येत असताना, कारण बंटीने धावा पटकावल्या या मॅच मध्ये एकंदरीत 1 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 5 बॉलमध्ये 14, सोहेलने 5 बॉलमध्ये 1 षटकारांच्या मदतीने 7 धावा पटकावल्या. 2 फलंदाज बाद, टीमची धावसंख्या 21 आणि आता मात्र चांगली गोलंदाजी तरबेश करत असताना पहिल्या बॉलवर आला षटकार आणि त्यानंतर लागोपाठ जर पाहिले तर 3 बॉल डॉट, त्याच्यातला 1 विकेट घेतला. आता नुकताच फलंदाज बाद झाला तो सोहेल आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर जात असताना निखिल आणि नमित ही नवीन जोडी आहे. सेट व्हायला भरपूर वेळ लागेल, मात्र 3 षटकांचा सामना आहे त्यांच्या माहितीसाठी.
या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. तरबेज गोलंदाजी करतो, उजव्या हाताचा गोलंदाज आहे आणि ह्याच गोलंदाजाने या षटकामध्ये एक विकेट घेतलं, एक षटकार देखील त्यांनी खर्च केलाय आणि तो तयार आहे. जवळजवळ 7 ते 8 बॉलांचा रनअप. शॉट बॉल होता ऑन साईडला, लॉफ केला, बॉल जातो बॉर्डर लाईनच्या बाहेर. किती फटक्यामध्ये जोर होता, मनगटामध्ये जेवढी ताकद होती अक्षरशः ते ताकद झोकून लावली या स्ट्रोक सिलेक्शनवर आणि बॉलला पाठवला इथे स्क्वेअर बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी दुसरा षटकार येतोय या ओव्हरमध्ये. गोलंदाज तरबेश याची आणि 6च्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या फ्लाय होत असताना जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावर. सुरुवात अतिशय चांगली झाली होती कारण पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धावा. 4 चेंडू जेव्हा संपले होते तेव्हा हबी ठरला होता गोलंदाज तरबेश RCC पेड या फलंदाजावर आणि त्यानंतर आला नमित आणि निखिल आणि निखिलच्या बॅटमधून ऑन साईडला एक मोठा धमाका. फलंदाजांचा चेंडू अक्षरशः खोदून काढला ऑफ साईडला. पॉईंटमध्ये शतरक्षण थोडासा दूर आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्याच जोरावर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती आतापर्यंत 28 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14च्या सरासरीने टीमची धावसंख्या 28. येणारे शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि किती धावांचा टार्गेट सेट होईल ते तोवर आहे आणि ते टाकण्यासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाते. गोलंदाज जावेद खुरेशी एक नामांकित गोलंदाज आहे. लेफ्ट हँड सीमर डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. स्पेस आहे या गोलंदाजाच्याकडे. ताकदीचा आणि खांद्याचा भरपूर वापर करतोय आणि बघायचा आता हा षटक किती महत्त्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. या षटकामध्ये कमीत कमी धावा देईल का, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न RCC पेठ हा संघ, कारण दोन्ही तुल्यबल्य संघ आहेत, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. दुसऱ्या फेरीमध्ये ते संघ जाऊन दाखल झालेत आणि दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर शिलुमाता वर्ल्ड हा संघ पुढे गेलाय. त्याच्या अगोदर पहिल्या दिवशी राजाभाई स्पोर्ट्स कोलीवाडा हा संघ सुपर 3 मध्ये जाऊन दाखल झाला. कालच्या दिवशी MCC स्पोर्ट्स संघाने दिवस गाजवला आणि आजच्या दिवशी बघायचा कुठला संघ बाजी मारून आज सुपर 3 मध्ये जाऊन दाखल होत आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट केल्याचा होता. ऑन साईडला खांद्यावर शरीराचा वेध घेतला बॉलने, कारण थोडासा उचली देणारा हा बॉल होता. ही खासियत आहे गोलंदाज जावेद याची. लेग बाईस अंपायर सिग्नल येतोय. एक एक्स्ट्रा रनच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. 2 फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज बाद झाला 15 या आकड्यावर. दुसरा फलंदाज बाद झाला 21 या आकड्यावर. जावेद खुरेशी कमबॅक करण्याची गरज आहे. आता मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, मात्र लँड होणार नाही. सिमरीशीच्या अलीकडेच त्याचा झेल टिपला लॉंग ऑफ मध्ये आणि तिसरा फलंदाज बाद झालाय. संघाची धावसंख्या आता मात्र 29 धावा. चांगला स्पेल देतोय या षटकात गोलंदाज विचार केला तर जावेद खुरेशी. शेवटचा षटक देत ओव्हर होता आणि असं वाटलं होतं की या षटकामध्ये कमीत कमी 12 धावा जरी आल्या तर एक फायटिंग स्कोअर निर्माण होईल, कारण समोर जर पाहिलं तर एक बलाढ्य संघ आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील 51 धावा या संघाने पटकावल्या होत्या 4 षटकामध्ये आणि म्हणजे त्यांच्याच विरुद्ध खेळत असताना तुम्हाला 4 षटकामध्ये कमीत कमी 50 धावा अपेक्षित होत्या व 3 षटकामध्ये जर पाहिलं तर कमीत कमी 40-42 जरी धावा आल्या तर एक फायटिंग स्कोअर आपण मानू शकता. मात्र तशी का परिस्थिती इथे येईल का, कारण ज्या पद्धतीने जावेद गोलंदाजी करतो आतापर्यंत 2 बॉल त्यांनी टाकले. 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केला. एक विकेट नुकताच त्यांनी घेतलाय आणि फलंदाज बाद झाला. तो नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये अवी. त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिलच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. बघायचा जास्तीत जास्त स्ट्राईक निखिल देण्यात येईल का, कारण आतापर्यंत अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अभि येतोय नवीन फलंदाज जावेद खुरेशी विरुद्ध खेळत असताना. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाही. इम्प्रेस केलाय, मात्र कौतुक करावं लागेल या षटकामध्ये, कारण देत ओव्हर आहे. जास्तीत जास्त धावा येण्याची शक्यता या षटकामध्ये येतात. मात्र या षटकामध्ये जर पाहिलं तर शांत ठेवले फलंदाजाला, डोकं वर काढून देत नाही. आतापर्यंत जर विचार केला तर 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव त्यांनी खर्च केले. चतुरक्षमध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. ही रणनीती आहे. ट्रॅप झालं रचलं जातं, विणलं जातोय गोलंदाज जावेद याच्याकडनं, कारण भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या खेळाडूला आणि त्याचा नक्कीच योग्य वापर करत असताना आपल्या टीमसाठी ऑन साईडला लॉफ केला. फटका तर फसला, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षणाने एफर्ट्स दिलं होतं, मात्र त्याच्या हातातून हा झेल सुटला आणि तत्पूर्वी 2 धाव घेण्याची संधी होती दोन्ही फलंदाजाकडे.
2 धावा पूर्ण केलेत आणि या 2च्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावर. या षटकामध्ये जर पाहिलं तर धावांवर अंकुश ठेवलाय गोलंदाज जावेद याने. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. दिशेवरचं नियंत्रण आहे, बाउन्स आहे, स्पेस आहे, सर्व काही भात्यामध्ये या गोलंदाजाचे आणि त्याच्याच जोरावर आता मात्र तो चांगली गोलंदाजी करतोय. एकच धावायचं आहे तिथे कारण बॉल पडद्याला लागला, परत मागे आला आणि एकच धाव. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी निखिल येतो, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. बघायचा शेवटचा बॉल कशा पद्धतीने फेस करेल गोलंदाज जावेदच्या विरुद्ध. जावेदने चांगली गोलंदाजी केली या शेवटच्या षटकामध्ये. 2 षटकांचा जर विचार केला तर 28 धावा 14ची सरासरी होती आणि असं वाटलं होतं शेवटच्या षटकामध्ये 10 ते 12 धावा होती. मात्र अजूनही संधी आहे. ऑन साईडला इनफिल्डच्या वरतून बॉल जातो, मिडलला भेदून लॉगॉनमध्ये एक सिंगल कंप्लीट आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली आहे. दोन्ही फलंदाजांचा तालमेल आहे आणि अशा प्रकारे 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 35 आणि 12च्या सरासरीने धावा 34 धावा आणि 35 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या षटकामध्ये जावेद यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. अपेक्षित होत्या की या षटकामध्ये 10 ते 12 धावा येणं, मात्र चांगलं स्पेल टाकलं. इकॉनॉमिक षटक त्याच्याकडनं हाताळलं गेलं आणि स्लॉगिंग ओव्हरमध्ये फक्त त्याने 6 धावा खर्च केल्या आणि 34 धावांवर रोखलं गेलं RCC पेठ या संघाला. सोहेल करूया काय घडामोडी घडल्या या पहिल्या डावामध्ये. अमरीश भरपूर महागडा ठरला. पहिला P1च्या षटकामध्ये 15 धावा, त्याच्यानंतर तरबेश आला, त्याच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, 1 विकेटचं नुकसान त्यांनी केला आणि शेवटच्या षटकामध्ये जावेद कुरेशी यांनी कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी आणि जी धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये 14ची सरासरी होती ती मात्र इथे कमीत कमी 12च्या जवळ आणून ठेवली. ही खासियत होती जावेद कुरेशी याची. 3 षटकांचा खेळ संपला, पहिला डाव संपला आणि पहिल्या डावच्या अखेर 34 धावा आणि 35 धावांचं लक्ष्य इथे समोर ठेवलंय. लगेच फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल RCC पेठ या टीमच्या कॅप्टनला. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, सांगता 16 या स्पर्धेचा. आपण पाहता नगरसेवक चषक 2024. तसेच वलगावचे सभापती सन्माननीय श्री विकास पाटील साहेब यांना देखील विकास भोईर साहेब यांना देखील आम्ही विनंती करतोय की आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपान व्हायचं, कारण त्यांचा आज संघ जर पाहिला तर 3ऱ्या फेरीमध्ये जाऊन दाखल झाले. चांगली कामगिरी केली या मैदानामध्ये. 2 सामने ते जिंकलेत आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांची लढत शोलमाता वल या संघाबरोबर होणार आहे. लगेच विनंती करतोय RCC पेठ या टीमच्या कॅप्टनला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 बलाढ्य संघामध्ये आपल्याला ही लढत पाहायला मिळते. टॉस जिंकला होता इथे मुंब्रा या संघाच्या कर्णधाराने. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, मात्र 2 षटकामध्ये मजबूत स्थिती होती RCC पेठ या संघाची. त्यानंतर मात्र जावेद कुरेशीवर जो 3रं षटक दिलं आणि त्या 3ऱ्या षटकामध्ये जो धावांचा ओघ होता तो कुठेतरी कमी राहिला कारण अप्रतिम गोलंदाजी केली. कुठल्या प्रकारचा अतिरिक्त बॉल अतिरिक्त धाव जावेद कुरेशी यांनी खर्च केलं नाही. योग्य
त्यांनी या मॅचमध्ये मिळवली. तर जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या डावाकडे. दुसरं सत्र चालू आहे. लक्ष ठेवलं आहे 35 धावांचं. 35 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 35 धावा म्हणजे प्रत्येक बॉलवर 2 धावा, प्रत्येक षटकामागे 12 धावा आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका येणं अनिवार्य असेल. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल टाकण्यासाठी बंटी तयार आहे. बॅकफुटवर जाऊन ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग अतिशय चांगली आहे. कव्हर क्षेत्रामध्ये काय फिल्डिंग केली. एका टप्प्यामध्ये हा बॉल टिपला गेला, पकडला गेला, नाहीतर सीमेरेषा ओलांडली असते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाजाला 7 क्षेत्ररक्षणाची हवी असते आणि ती आता मात्र चांगलं योगदान देत असताना 7 तर दिले. बघायचं ही 7 शेवटपर्यंत मिळेल का RCC पेटी प्रत्येक गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची. बंटी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू बघायचा मिडऑनमध्ये. खराब फिल्डिंग, अति घाई इथे केली आणि बॉल जातो. पुन्हा एकदा बॉलने आणखीन वळण घेतलं सीमेरेषेकडे वाटचाल करत असताना आणि धावा मिळतात या बॉलवर. 3 धावा कंप्लीट केल्या. जास्त वेगाने आला होता. पकडण्याच्या अगोदर फेकण्याचा विचार क्षेत्ररक्षण केला. पहिला जर पाहिलं तर कव्हरमध्ये काय फिल्डिंग केली होती तेव्हा क्षेत्ररक्षणाची 7 गोलंदाजाला लाभले. आता मात्र थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि त्याचं रूपांतर मात्र इथं 3 धावांवर. 3 धावा होत्याच. खातं उघडतोय संघाचं. जॉली बॉयज बुमरा. फलंदाज आहे बंटी आणि आता मात्र वसीम स्ट्रायकिंग गेला बॅटिंग करण्यासाठी. शॉर्ट बॉल होता ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. बॉल जातो लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेने. आता मात्र चांगली डीपला फिल्डिंग झालेली आहे. फक्त एकच धावावर समाधान व्यक्त करत असताना हे दोन्ही फलंदाज एका बाजूला बंटी तर दुसऱ्या बाजूला वसीम बॅटिंग करत असताना 35 धावांचं लक्ष आहे. 18 बॉलमध्ये 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केलेत. बघायचं एखादा मोठा धमाका, एखादा मोठा हवाई सफर करेल का या येणाऱ्या 3 बॉलमध्ये वसीम आणि बंटी या 2 फलंदाजाच्या मध्ये होतं. ऑन साईडला शब्द हवेत राहिले. बॉल चालले बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बंटीच्या बॅटमधून निघणार हा पहिला धमाका आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती डबल फिगर्स मध्ये अर्थात 10 धावा. 10 धावा. खूप खराब चेंडू टाकला. शॉर्ट बॉल होता अक्कल टप्प्याचा चेंडू आणि ह्या पद्धतीने जर चेंडू तुम्ही टाकले तर बंटी या चेंडूला सीमेरेषेच्या बाहेर पाठवू शकतो. ही क्षमता आहे आणि एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स त्याच्याकडे, अनुभव त्याच्याकडे आहे आणि नेहमीच जर पाहिलं तर सलामीलाच येणारा हा खेळाडू आणि चांगली कामगिरी करत असताना आपल्या P1च्या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा. प्रत्युत्तर चांगलं दिले जाते. ज्यावेळेस अमरीश गोलंदाजी करत होता 15 धावांचा षटक होता आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना टिट फॉर टॅट जसं तसं. पुढचा बॉल फ्लिक ऑफ द रिक्स ऑन साईडला. क्षेत्ररक्षण खूपच दूर आहे कारण P1चा षटक आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा होत असताना त्याच क्षेत्रामध्ये आणखीन एक 4 धावा ऍड केल्या जातील आणि 4च्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते की 14 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये अमरीशच्या विरुद्ध 15 धावा RCC पेठ या संघाने केल्या होत्या आणि त्याला चांगला प्रत्युत्तर इथे फलंदाज बंटी देतोय. बंटीच्या विरुद्ध बंटी आपण असा सामना पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर बंटी फलंदाज करणारा हबी ठरतोय कारण गरज आहे प्रति षटकामागे जवळजवळ 12 आणि त्यापेक्षा 2 जास्त धावा ऍड केल्या जातात स्कोअर कार्डमध्ये कारण फलंदाजी अफलातून केले जाते. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करतोय फलंदाज बंटी. त्याला माहिती आहे P1चा षटक आहे. 2 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या जास्त बाहेर आहेत आणि आत्ता जर फायदा नाही उचलला तर नंतर भरपूर कठीण आहे, भरपूर संकट निर्माण होती ना. तेच प्रयत्न करत असताना मात्र शेवटच्या बॉलवर येते सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने षटक संपतोय. पहिलं दोन्ही षटका धावाचं जर कंपॅरिझन केलं तर अमरीशने पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या आणि सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात झाली पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर येणारे. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये बंटी या फलंदाजाला आणि त्यानंतर मात्र 4थ्या बॉलवर जो त्याने आक्रमण केलं सरळ ऑन साईडला एक षटकार त्याने फेकून दिला. त्यानंतर कॉन्फिडन्स त्याचं वाढलं. लगेच बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर देखील एक मोठा चौकार आला आणि त्यानंतर धावांचा ओघ वाढला. आता कुठेतरी ब्रेक थ्रूची गरज असेल. बघायचा पहिला फलंदाज बाद करणं प्राप्त करेल का गोलंदाज जिशानवर संपूर्ण जबाबदारी असेल, दारोमदार असेल, स्वीकारेल का ही जबाबदारी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश झाला आणि सरळ
बॉल निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जे ब्रेक थ्रूची गरज होती, जी विकेट हवी होती RCC पेठ या संघाला, कारण जो आक्रमक शैलीचा बॅट्समन होता तो बाद झाले आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार आला, त्याच्या बॅटमधून एक चौकार आला आणि वैयक्तिक जर पाहिलं तर 14 धावांचं योगदान त्यांनी दिलं आणि त्याला कुठेतरी पॅव्हलिनच्या दिशेने पाठवलं. यष्टीरक्षकाने चांगला झेल टिपला गेला आणि त्यानंतर गोलंदाजाचं देखील मी कौतुक करेन, कारण लेफ्ट हँड सिमर आहे, डावखुऱ्याचा गोलंदाज नेहमीच आक्रमक शैलीची गोलंदाजी करतात आणि ती चित्र त्याचा प्रत्यय मात्र इथे या मैदानामध्ये आला. बंटी थोडासा नाराज आहे या शॉट सिलेक्शनवर. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता, आडव्या बट्ट्याने खेळला असता तर नक्कीच 1-2 धावाने तर मोठा फटका आला असता. मात्र त्याला इथं उडवायचा होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा बॉल, मात्र त्याचा तो प्रयत्न फसला आणि अशा प्रकारे पहिला धक्का बसलाय. पहिली विकेट प्राप्त करतोय गोलंदाज जिशान. 7 बॉलचा खेळ संपलाय, 15 धावा, 35चं लक्ष्य आहे, 11 चेंडू आणि 20 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच रंगेल, कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत, दोन्ही नामांकित संघ आहेत आपल्या आपल्या विभागातील. एक जर पाहिलं तर ठाणे परिसरातील हा संघ आहे जॉली बॉयज मुंब्रा, तो दुसरा RCC पेठ हा संघ. नवीन फलंदाज कल्पेश. फुलटॉस होता, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला फटका फसला, थोडासा नाराज आहे ज्याप्रमाणे त्याची बॉडी लँग्वेज आपल्याला दिसते. एकच सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. वसीम येतोय भरपूर उशिरानंतर, आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. थोडीशी क्षेत्ररक्षणाची त्यांनी निहाळणी केली, पाहणी केली, कुठला क्षेत्ररक्षक कुठल्या दिशेने आहे आणि कुठल्या दिशेने आपण फटके खेळावे हाच त्याचा प्रयत्न असेल. मात्र त्याच्या समोर एक कडवं आव्हान आहे, कारण एक पहिलाच फलंदाज त्यांनी बाद केले बंटीसारख्या फलंदाजाला. गोलंदाज जिशान याने ऑफ साईडला इथं पॉईंटच्या डोक्यावरून बॉल चालला डीप पॉईंट आणि इथं कव्हरच्या मधून 4 धावांसाठी चौकार. चांगल्या शॉटचं सिलेक्शन याच्यासाठी तर त्यांनी निहाळणी केली होती, पाहणी केली होती का 30 सर्कलच्या बाहेर फक्त एकच क्षेत्ररक्षक आहे आणि ती संधी त्यांनी पाहिली, संधीचं सोनं केलं आणि 4 धावांची मोहोर चेंडूवर उमटली गेली आणि 4च्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती आतापर्यंत 20 या आकड्यावर. अजूनही 15 धावांची गरज चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे. या मॅचमध्ये 9 बॉलमध्ये 15 करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. RCC पेठ या धावा डिफेंड करेल का, काही जॉली बॉयज मुंब्रा या 9 चेंडूमध्ये 15 धावा चेस करीन एक जल्लोष मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळेल का, हे नक्कीच भरपूर प्रश्न निर्माण झालेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 9 चेंडूमध्ये चित्र समोर येईल. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्या हातामध्ये सरळ झेल विसावला गेला आणि जाफ फलंदाज आणि चौकार ठोकला होता, त्याला चांगला प्रत्युत्तर दिले टीट फॉर टॅट आणि अशा प्रकारे फलंदाज वसीमची देखील केली संपते. 2 गडी बाद झाले, संघाची धावसंख्या मात्र 20. 8 चेंडू आणि 15 धावा. अजूनही मॅच ऑन आहे, अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 50-50 चान्स, एका बाजूला एखादा विकेट पडतो तर दुसऱ्या बाजूला एखादा मोठा फटका येतोय. म्हणजे प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळ्या घडामोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक बॉल नंतर एक वेगळा समीकरण आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा फटका आला, सामना झुकतो लगेच RCC पेठ या संघाकडे. दुसऱ्या बाजूला जर एखादा दीर्घा बॉल येतो, एखादा जर विकेट गेला तर लगेच जॉली बॉयज मुंब्रा या संघाकडे हा सामना जातो. अजूनही सामना संपला नाही, अजूनही सामना जिवंत आहे. दोन्ही संघाच्या माहितीसाठी शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना निलेश नवीन फलंदाज. निलेश आणि कल्पेश ही जोडी 8 बॉलमध्ये 15 धावा. बघायचं काहीतरी चर्चा करत असताना गोलंदाजाच्या बरोबर ही चर्चा करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचा एखादा खराब चेंडू आला, एखादा जर विकेट घेतला, मैदानामध्ये सातत्याने चर्चा करणे गरज आहे. बॅट्समन देखील 2 इथे चर्चा करतात. काही 8 बॉलमध्ये आपल्याला 15 धावा करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी एखादा मोठा फटका येणं आवश्यकता असेल. काही 2 बॉलमध्ये मोठा फटका घ्यायचा का आणखी उरलेले शेवटच्या 6 बॉलपर्यंत थांबायचा, हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विचार करत असतात. 8 बॉल आणि 15 धावा. सामना अजूनही बॅलेन्सिंग आहे, 50-50 चान्स अजूनही दोन्ही संघांना आहे. अजूनही कोणीही शाश्वती देऊ शकत नाही की RCC पेठ हा संघ जिंकेल की जॉली बॉयज मुंब्रा हा संघ जिंकेल, कारण जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत भविष्य सांगणं म्हणजे मूर्खपणाचा ठरेल. 5वा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर जिशान. 2 विकेट
या षटकामध्ये जिशान याने घेतले. 2 धक्के दिलेत, सुखद धक्के दिलेत, आनंदाचे धक्के दिलेत. आता मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक भरपूर दिला. 1 सेकंडचा कॉल होईल का? यस, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिले. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिथं थोडासा फंबल झाला कारण दुसरी धाव त्या दोन्ही फलंदाजांना पूर्ण करायची होती आणि त्याचसाठी क्षेत्ररक्षण थोडासा गचाळ झाला. दबाव आला क्षेत्ररक्षणावर आणि या दबावाला बली पडलेत मी तर म्हणेन क्षेत्ररक्षक आणि 2 धावा कंप्लीट केल्या. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 13-7-13 हे समीकरण आहे. एक्युबेशन जर पाहिलं तर 13 धावा करायच्या आहेत 7 चेंडूमध्ये. प्रत्येक बॉल मागे इथं फेरबदल आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षणामध्ये. ही चांगली रणनीती आहे RCC पेठ या संघाची. मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला. डावखुऱ्या हाताचे फलंदाज कधी आक्रमक होतील हे मात्र सांगता येत नाही. बघायचं आहे कशा पद्धतीने तो खेळेल. स्टान्स अतिशय चांगला आहे फलंदाज निलेशचं. बघायचा एखादा त्याच्या बॅटच्या रडारमध्ये स्लॉटमध्ये बॉल येईल का? वर पिच येईल, फुलटॉस येईल. फुलटॉस टाकला होता, विकेट किपरसाठी सोडून दिलं. बघायचं अंपायर सिग्नल काय येईल. 1 धाव तो धावून पूर्ण केलेत. दुसरीचा कॉल होता आणि वाईट मोहम्मद वरेकर यांच्याकडनं 1+1 2 धावा जाहीर करतात. या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 24 या आकड्यावर. आता मात्र विजयासाठी 7 चेंडूमध्ये 11 धावा. 7 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण आहे. प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळ्या घडामोडी घडताना आपल्याला दिसतात. एक खराब बॉल टाकला, थोडीशी केली चुकी आणि ती चुकी महागड्यात पडेल का? कारण स्ट्राईक रोटेट झाले त्या सिंगल बरोबर. स्ट्राईकवर फलंदाज आले कल्पेश, ज्याच्या बॅटमधून एक सिंगल आलाय आणि स्ट्राईक जर षटकार जर आला तर नक्कीच थोडीशी चुकी केलेली पाहायला मिळेल गोलंदाज जिशान याने. 7 चेंडूमध्ये 11 धावा. 7 बॉल 11 धावा. पुढचा बॉल मिस्टर स्ट्रोक, फटका फसलाय. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडला. एक सिंगल कंप्लीट झाली. डबलसाठी कॉल होता आणि अखेर जवळून या 2 धावा पूर्ण केल्या. बघा किती वेगाने दोन्ही फलंदाज धावतात. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय वाख्यान्यजोग आहे. या दोन्ही फलंदाजाचा तालमेल चांगला आहे. लेफ्ट हँड आणि राईट हँड बॅट्समनचं कॉम्बिनेशन अतिशय चांगलं आहे आणि 30 सर्कलच्या आतमध्ये या 2 धावा कंप्लीट केलेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावल्या जातात, जाऊन पोहोचतात. त्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 26 या आकड्यावर. शेवटचा निर्णय 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला 9 धावा पूर्ण कराव्याच लागतील तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन दाखल होण्यासाठी. संधी अजूनही दोन्ही संघाकडे आहे. एका बाजूला लेफ्ट हँड बॅट्समन निलेश आहे तर दुसऱ्या बाजूला कल्पेश खेळतो वैयक्तिक 3 ह्या धावसंख्येवर. बघायचं शेवटच्या षटकाची जबाबदारी कुठला गोलंदाज स्वीकारणार. टीम हडल मैदानाच्या आतमध्ये चर्चा करत असताना 11चे 11 खेळाडू येतात. कारण या 6 चेंडूमध्ये 9 धावा या डिफेंड करायच्या आहेत RCC पेठ या संघाला आणि या 6 बॉलमध्ये 9 धावा चेस करायच्या आहेत जॉली बॉयज बुमराह या संघाला. मात्र एक बेनिफिट काय आहे तर त्यांच्याकडे एक डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे तो म्हणजेच निलेश. बघायचा कर्णधार कॅप्टन कोणाच्या खांद्यावर धुरा देत आहेत हे शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी. कारण 6 बॉलमध्ये गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 9 धावेची. 9 धावा 6 चेंडू आणि 6 चेंडू 9 धावा. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ पराभूत होईल, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये जाऊन दाखल आणि कुठला संघाला परतीचा प्रवास करावा लागेल या स्पर्धेतून ते सांगणारे शेवटचे 6 बॉल. निर्णायक षटक तो टाकण्यासाठी बघायचा कुठल्या गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं जाते. 6 बॉल खूप महत्त्वाचे असतील. शेवटचे 6 बॉल जर पाहिलं पहिल्या डावामध्ये जावेद कुरेशी याचे खूप महत्त्वाचे ठरले. खूप महत्त्वपूर्ण षटक तो ठरला कारण त्या षटकामध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केला आणि ते धावांचा ओघ वाढत होता. 2 षटकामध्ये 14च्या सरासरीने 28 धावा होत्या. त्या धावांवर अंकुश ठेवला आणि त्याचमुळे कुठेतरी 34 धावांवर फक्त थांबवलं गेलं RCC पेठ या संघाला आणि 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पहिला षटक थोडासा महागडा ठरला. बंटियाचा 15 धावा, त्यानंतर जिशान यांनी देखील 11 धावा खर्च केला. मात्र शेवटच्या गोलंदाजासाठी 9 धावा इथे ठेवल्या. त्या 9 धावा तो डिफेंड करेल का, संघाला जिंकून देईल का? या 9 धावा 7 चेंडूमध्ये चेस करेल जॉली बॉयज बुमराह हा संघ. प्रत्येक क्रीडा संघाचं लक्ष वेधलं जातं या मॅचकडे कारण एक रफ अँड टफ मॅच आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि त्यांच्यामध्ये हा एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारली गेली गोलंदाज सोहेल याच्या यांनी. 6 चेंडू आणि 9 धावा. लेफ्ट हँड बॅट्समन राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळायचा होता, लॉफ करायचा होता. बॉल जातोय डी झोन मध्ये. एकाने काही फरक पडणार नाही RCC पेठ या
संघावर एकच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावर. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 8 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बघायचा लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॅट्समन चांगला कॉम्बिनेशन आहे. ऑरेंज कॅप परिधान केले फलंदाज निलेश वैयक्तिक खेळतोय 3 या धावसंख्येवर. तर शेवटचे 5 बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सोहेलने मात्र थोडासा नाराज केला फलंदाजी करत असताना. बघायचा गोलंदाजी त्याच्याकडनं चांगली होईल का, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करेल का, लेन त्या लाईनने गोलंदाजी करेल का, या विकेटचा सातत्याने विकेट घेण्याचा प्रयत्न होईल का, त्याच्याकडनं एखादा चांगला ब्रेक थ्रू देईल का आपल्या टीमसाठी. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इथे स्ट्राईक सोडले, आत्मसमर्पण केले फलंदाज निलेश याने. स्ट्राईकवर आणले गेले फलंदाज कल्पेश याला. बघायचा मूर्ती लहान कीर्ती महान होईल का या 4 चेंडूमध्ये 8 धावा. प्रत्येक बॉलवर 2 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, स्वीप करायचा होता ऑन साईडला. बॅट्समनचा प्रयत्न फसला, बॅट आणि चेंडूचा संपर्क होता. विचार करून इथे गोलंदाजी करतोय गोलंदाज सोहेल. विचार करणारी गोलंदाजी करावीच लागेल तिसऱ्या फेरीमध्ये जर दाखल व्हायचा असेल तर. बघायचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लवकर प्लीज घाई करा, प्लॅनिंग करून ठेवा. कुठला फलंदाज बाद झाल्याच्या नंतर कुठल्या फलंदाजाला पाठवायचा, कुठल्या गोलंदाजाचं षटक संपल्याच्या नंतर कुठल्या गोलंदाजाला दिलं जाईल, हे प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. इथे प्लॅनिंग थोडीशी नव्हती जॉली बॉयज मुंब्रा या संघाची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना क्रमांक 5 वर पप्पू नवीन फलंदाज. 4 बॉलमध्ये 8 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर सोहेल. घाई करा प्लीज, रिदम तोडू नका खेळाडूंचं. बघायचं स्ट्राईक स्वतःकडे ठेवले, त्याला नक्कीच त्याच्या जवळ आत्मविश्वास असेल, कॉन्फिडन्स असेल त्याच्याकडे, आणि त्याचमुळे त्यांनी इथे रनआउट केलंय. फलंदाजाला बलिदान द्यावं लागले निलेश याला. आणि कल्पेश होतो स्ट्रायकिंग एंडला. कल्पेशच्या माहितीसाठी 4 बॉलमध्ये 8 धाव्यांची गरज आहे. फील्डची सजावट पाहूया. ऑन साईडला मिड विकेट आहे, त्याच्यानंतर वाईडिश लॉंग ऑन आहे. त्याच्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट मिड विकेट क्षेत्र आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला एक क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक आहेत. चेंज ऑफ स्पेस, गती कमी करण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केले जातात आणि अंपायर मोहम्मद वरेकर आमच्याकडे वळतायत आणि सांगतात का हा बॉल स्क्वेअर आहे. खराब चेंडूच्या हाताळणी केली, जास्तीत जास्त टर्न करण्याचा प्रयत्न होता फलंदाज सोहेलचा आणि तो कुठेतरी चुकीचा ठरतोय आणि एक एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 28 या आकड्यावर. 4 चेंडूमध्ये 7 धावेची गरज आहे. म्हणजे एखादा मोठा फटका इथे सामन्याचं चित्र बदलू शकेल आणि एखादा जर विकेट घेतला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. ऑन साईडला फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा बॉल पडला. एक टप्प्याने बॉलला अडवला गेला, यष्टीरक्षकापर्यंत फेकला गेला. तत्पूर्वी 2 धाव कंप्लीट करतोय फलंदाज कल्पेश आणि या 2च्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या 30. आता समीकरण इक्वेशन या मॅच मध्ये 3 चेंडूमध्ये 5 धावेचा. 3 चेंडूमध्ये 5 धावा पूर्ण कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. तिसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघ संघर्ष करतात. जिद्दीने हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले होते. दोन्ही संघांनी एक धक्के दिले होते, कॉन्फिडन्स दुणावला होता. मात्र या मॅचमध्ये बघायचा कुठल्या संघाचा कॉन्फिडन्स अजून वाढतो तिसऱ्या फेरीमध्ये दाखवण्यासाठी. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. आता मात्र बघायचं आहे इथे पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात आणि पुन्हा एकदा सांगतात की हे खराब बॉल आहे. दंडित केलं गोलंदाजाला. एकंदरीत जर पाहिलं तर या षटकामध्ये 2 अतिरिक्त धावा इथे खर्च करतोय. जास्तीत जास्त टर्न करण्याचा प्रयत्न करतोय. पडल्याच्या नंतर चेंडू भरपूर बाहेर निघतोय आणि त्याचमुळे एक एक्स्ट्रा रन. चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू आणि 4 ऑन साईडला विनिंग शॉट. मॅच समाप्तीच्या दिशेने मॅच संपली. गोल्डन षटकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधून आणि अशा प्रकारे जॉली बॉयज मुंब्रा या संघाने सामना जिंकलाय. अतितटीची लढत आपल्याला पाहायला मिळाली. रोमहर्षक स्थितीमध्ये